धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, हॉल तिकीट आले, असे करा डाउनलोड हॉल तिकीट। पहा संपूर्ण डेमो सहित परीक्षेच्या वेळापत्रकाचा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ या डेमो सहित। धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे मित्रांनो। हॉल तिकीट सुद्धा आपण डाउनलोड कसं करायचं याचा व्हिडिओ याच्यानंतर बघणार आहोत। लगेचच एका व्हिडिओमध्ये दोन्ही गोष्टी पाहायच्या आहेत। परीक्षेच्या वेळापत्रकमध्ये 4 नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होत आहे, ती 12 नोव्हेंबरपर्यंत ही परीक्षा असणार आहे। 4 नोव्हेंबरला ते 12 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक दिवशी 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे। पहिल्या शिफ्टमध्ये 4 नोव्हेंबरला पहिल्या दिवशी सिनियर क्लर्क ग्रुप सी आणि लीगल असिस्टंट ग्रुप बी आणि स्टेनोग्राफर अशा पद्धतीची परीक्षा होणार आहे। त्याच्यानंतर 6 नोव्हेंबरला इन्स्पेक्टर ग्रुप सी आणि स्टेनोग्राफर ग्रुप बी ही परीक्षा होणार आहे। त्यानंतर 7 ते 12 नोव्हेंबरपर्यंत इन्स्पेक्टर ग्रुप सीची परीक्षा होणार आहे। या परीक्षेचं वेळापत्रक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यासोबतच आता आपण डेमो पाहायचा आहे, हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं। चला पाहूया। गुगलला गेल्यानंतर तुम्हाला गुगलला धर्मादाय आयुक्तालय असं टाकल्यानंतर तुम्हाला खाली ऑफिशियल धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्याची ऑफिशियल वेबसाईट येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांचं ऑफिशियल महाराष्ट्र राज्याचं धर्मादाय आयुक्तालयाचं ऑफिशियल पेज ओपन होईल। याच्यामध्ये तुम्ही थोडंसं खाली गेल्यानंतर स्क्रोल करून इथं नवीन भरती 2025 साठी प्रवेशपत्र डाउनलोड करा असा एक ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला ऑफिशियल लॉग इन किंवा रजिस्टर पेज आहे ते ओपन होईल। याच्यामध्ये लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ऑफिशियल पेज लॉग इनचं ओपन होईल। याच्यामध्ये तुमचा जो रजिस्टर नंबर आहे आणि जो पासवर्ड आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्याखाली कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। याच्यामध्ये तुमचा पासवर्ड वगैरे जो जीमेलला आला असेल बघा आणि मेल आय डीसुद्धा म्हणजे रजिस्टर आय डीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल। आता आपण लॉग इन करूया। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन डेस्क ओपन होईल। याच्यामध्ये तुमचा सबमिट झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी ओपन होतील। याच्यामध्ये ॲप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावर खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस, पेमेंट सक्सेसफुल, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर ह्या सगळ्या गोष्टी दिसतील। याच्यामध्ये इथं डोळ्याचं चिन्ह आहे, आय आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं ऑफिशियल ॲप्लिकेशन डिटेल्स आणि ॲडमिट कार्ड पेमेंट स्लिप या ठिकाणी येईल। याच्यामध्ये ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचं आहे। ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी स्क्रोल केल्यानंतर खाली ऑप्शन येईल, याच्यामध्ये ॲडमिट कार्डवर क्लिक करा। तुमचं ॲडमिट कार्ड या प्रकारे डाउनलोड होऊन जाईल। ठीक आहे, हा एक तुम्हाला कसं डाउनलोड करायचं धर्मादाय आयुक्तालयाचं हे जे हॉल तिकीट आहे याचा हा संपूर्ण डेमो आपण पाहिलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा। धन्यवाद।